सर्वांना सर्वप्रथम जय हरी. तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींवर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत. क्वचितच एखादा विषय असा असू शकतो की ज्या विषयामध्ये तुकाराम महाराजांनी काही सांगितलं नसेल. आजचा जो अभंग या ठिकाणी घेतलेला आहे, कामचुकार माणसाची काही अशी कारणं सांगितलेली आहेत की जी ऐकून खरंच आपल्याला सुद्धा आश्चर्य व्हायला लागतं की काम टाळण्यासाठी खरंच कोणी ही अशा पद्धतीची कारणं जर सांगत असेल तर आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण पाहणार आहोत तुकाराम महाराजांच्या आळशी माणसांनी सांगितलेल्या कारणांची गोष्ट. यातील अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार कैसा झुंजो. पोटी पडदळे सिले टोप ओझे, हे तो झाले तुझे मरण मूळ. पैसविले मला येणे अश्वावरी, धाऊ पळू तरी कैसा आता. असोनी उपाय म्हणे हे अपाय, म्हणे हाय हाय काय करू. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संत चरण. एकतर स्वतः कारण सांगणारा आळशी मनुष्य आहे आणि त्याच्यात मी पराक्रमी आहे असं सुद्धा तो सांगायला कमी करत नाही. अशा कारण सांगणाऱ्या माणसाची काय कारण आहेत ही आपण आज या ठिकाणी पाहिजेत. यातील पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की एका सैन्याला सज्ज करून घोड्यावर बसून तयार ठेवलंय. आता त्याला युद्धाला निघायचंय. खरं तर तो तोंडाने असं म्हणतो की मी फार मोठा पराक्रमी आहे, मी फार मोठा योद्धा आहे. आता तो त्याचं पहिलं कारण सांगताना काय सांगतो बघा, आपल्याला गंमत वाटेल. तो असं म्हणतो की पहा हो, मी अत्यंत शूर असा योद्धा आहे, मी अत्यंत पराक्रमी योद्धा आहे, पण करावं काय. माझ्या एका हातामध्ये तलवार आणि एका हातामध्ये ढाल देऊन माझे दोन्ही हात यांनी गुंतून टाकले. आता तुम्हीच विचार करा की माझे दोन्ही हात गुंतलेले असताना मी झुंजार असलेला सैनिक आता झुंजू कसा, युद्ध करू कसा. किती गमतीशीर. एका हातात ढाल आहे, एका हातात तलवार आहे. खरं तर हे त्याच्या युद्ध करण्याची साधनं आहे, हे त्याच्याकडे असलेली ताकद आहे, पण तो ती विसरला आणि ही त्याला कारण वाटली आणि तो ह्याचं कारण पुढे करून युद्धाला टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, पोटी पडदळे सिले टोप ओझे, हे तो झाले तुझे मरण मूळ. म्हणजे पोटावर तलवार अडकवण्यासाठीचा पट्टा आहे, हत्यार आहेत, डोक्यावर जिरे टोप आहे. या सगळ्या लोखंडाचं ओझच मला एवढं झालंय की जणू असं वाटतंय माझ्या मरणाचं हे दुसरं कारणच आहे की माझ्या अंगावर एवढं मोठं ओझ लादण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा, याला युद्ध करण्यासाठीची हत्यार आहेत. दुसऱ्याकडून तलवार लागू नये डोक्याला म्हणून डोक्यावर जिरे टोप आहे, पण हा तू गोष्ट विसरला आणि आपलं कारण पुढं करायला लागला की हे सगळं लोखंड माझ्या अंगावर येऊन ह्यानंच मी मरतो काय असं मला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे युद्ध टाळण्यासाठी यानं सांगितलेलं हे दुसरं कारण आहे. खरं तर तुकाराम महाराज म्हणतात ह्याच्याकडे ही सगळी असलेली साधनं हे त्याच्यासाठी उपाय आहेत, पण हा त्याला अपाय समजून युद्ध करण्याचं टाळतोय. असोनी उपाय म्हणे अपाय, म्हणे हाय हाय काय करू. म्हणजे बघा, आपल्याकडं असलेली साधनं ही आपल्यासाठी उपाय आहेत, पण हा सैनिक युद्ध करायचं याला टाळायचंय म्हणून उपायाला अपाय सांगतोय आणि पुन्हा वरून काय म्हणतोय की हाय हाय मी काय करू. म्हणजे मी आता कसं युद्ध करू. माझ्यासाठी हे सगळं यांनी मरण मूळ आणलेलं आहे. आणखी एका चरणामध्ये तो असं म्हणतोय की बैसविले मला येणे अश्वावरी, अहो धाऊ पळू तरी कैसा आता. म्हणजे बघा, सगळा तयार करून ह्या सैनिकाला घोड्यावर बसवलंय
आता या घोड्यावरून त्यानं खरं तर शत्रू सैन्यावर हमला चढवला पाहिजे, पण हा असं म्हणतोय की पहाओ, ह्या लोकांनी मला घोड्यावर बसवलंय, तुम्ही सांगा मी आता कस काय पळू आणि मी कसा धावू? आहे का नाही गमतीशीर? हा हे विसरलाय की हा घोडा त्याला आक्रमण करण्यासाठी, शत्रू सैन्यावर तुटून पडण्यासाठी अत्यंत वेगानं घोड्यावर बसून हा जाऊ शकतो. पण ह्याला कारण सांगायचंय म्हणून हा काय सांगतोय की पहा म्हणे, माझे पाय आहेत, मला आता पळायचंय, मी अत्यंत मोठा युद्ध करणारा सैनिक आहे, पण मला यांनी घोड्यावर बसवलं, आता तुम्ही सांगा की मी धावू कसा आणि मी पळू कसा? तुकाराम महाराज म्हणतात, ह्याच्याकडे असलेल्या उपायांना हा अपाय समजून बसला आणि हाय हाय करत बसला. खरं तर या अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराजांना अत्यंत मोठा संदेश या कामचुकार लोकांच्या संदर्भात द्यायचा आहे. दोन प्रकारची कामचुकार लोक असतात. एक, ज्यांना मुळात काम करायचं नाही, आणि दुसरी, ज्यांना माझ्याकडून काहीतरी होऊ शकतं अशी प्रेरणा मिळाली नाही असे लोक. आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे, हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. प्रेरणा देणाऱ्या लोकांचा याला संपर्क आलेला नाही. हा स्वतः परब्रह्म आहे, हा स्वतः काहीतरी करू शकतो, ही त्याच्यामध्ये ताकद निर्माण करणारा कुणी एखादा मनुष्य याला भेटला नाही, किंवा हा असा मूर्ख आहे की ह्यानं संताच्या जवळ जाऊन आपल्यासाठी मार्गदर्शक असणाऱ्या गोष्टी ऐकल्या नाही. ज्या गोष्टी यशाचे साधन बनवू शकतात त्या गोष्टीच आपल्या यशाच्या मार्गातील अडथळा आहेत, असं सांगून काम टाळणाऱ्या लोकांचं वर्णन तुकाराम महाराजांनी या अभंगातून केलेलं आहे. खरं तर आपल्याकडे असलेल्या शक्तीची ह्याला कल्पना नाहीये, असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं. नाही कळत की हा चला, मी चांगलं बोलू शकतो, मी चांगलं लिहू शकतो, मी चांगलं चित्र काढू शकतो, मी चांगलं नृत्य करू शकतो, किंवा या जगामध्ये मी काहीतरी खास आहे. पण ही प्रेरणा आपल्याला जोपर्यंत कोणी देत नाही तोपर्यंत बऱ्याचदा आपल्यामध्ये हे असं काहीतरी दडलेलं आहे हे आपल्याला कळत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही स्वतः एखाद्या अशा व्यक्तीकडे जा की जो तुम्हाला प्रेरणा देऊ शकतो. आणि निश्चित आपल्याला तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगातून प्रेरणा मिळते. हाही अभंग आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहे की हो, माझ्यामध्ये काहीतरी गोष्टी अशा आहेत की ज्याच्या जोरावर मी या जगावर राज्य करू शकतो. आणि हीच प्रेरणा आपल्याला आज या ठिकाणी नक्कीच घ्यायची आहे. आपण या अभंगाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी एक खास प्रेरणा घ्याल असा आशावाद निर्माण करतो. आणि या ठिकाणी थांबण्या अगोदर मी जे तुम्हाला हे तुकाराम महाराजांच्या संदर्भात सांगतोय, तुकाराम महाराजांनी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला एक दिशा देण्याचं काम आपल्या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. हेच अभंग फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी करतो. आपल्याला जर हे आवडत असेल तर आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ मी ज्या ज्या वेळेस या चॅनलवर अपलोड करेल याचा सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत मेसेज येण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या समोरच्या बेल चिन्हाला क्लिक करून ठेवावं अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.